मारलं. सादिक एकदम चांगला पैलवान होता तो. मिनिटाला घुसणार सादिक आणि एकदम चांगला पैलवान. त्याचे वडील म्हणतात त्याचे वडील लय कडक त्याचे वडील होते त्यावेळेला. सादिकनं श्रीपती खंचनाळ्याला खाली धरून आणल्यानंतर बाबू बिरे वस्तात मध्ये गेले होते. कुस्ती सोडवा शेर मापट काय आहे ते कळलं आणि कुस्ती सोडवा. पण ती लोकांनी पब्लिकनं ऐकलं. बर मग त्यावेळेस सादिकनं लागले सरळ केलं. बरोबर. मग सादिकचे वडील जे होते ते लय कडक होते म्हणतात. हो तो बाहेर असं उभाच राहणार व्यायाम करून घेणार. संडासला बसलं की संडासला धार दाखवू नको म्हणणार ते सादिकचा वडील. हो मला असं ऐकायला मिळालं की ते 2,500 बैठक आणि 2,500 दंड मारले. आणि खासबाग पापाच्या तिकटीला काही दिवस सरकेला त्यानं बैठकी मारल्या. सरके मारून घ्यायचं म्हणजे उघड्या राहणार असा बैठक मारून घ्यायचं. पण 2,500 बैठक आणि 2,500 दंड मारून घ्यायचं ते. आणि एकदा असं माझं नाव हौलदार नारायण सनगर आणि आज आपल्या जवळ असणारा हा पैलवान हा एक नामांकित पैलवान आहे. वय वर्ष 84 आहे. यांचं नाव आहे बापू बुद्रुक. गाव आहे ऐतोडे बुद्रुक जे कर्मवीर भाऊराव पाटलांचं जन्मगाव ऐतोडे बुद्रुक या गावामध्ये आम्ही आलेलो आहे. आणि अशा एका पैलवानाजवळ जे मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी सराव केलेला आहे. हिंदकेसरी गणपती आंधळकर, पैलवान अण्णा पाटोळे तसेच चंबा मुतनाळ सारख्या पैलवानांच्या बरोबर सराव केलेली व्यक्ती आज आपल्या समोर आहे. यांच्याकडून आपण आता कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आणि यांचं जीवनपट थोडा जाणून घ्यायचा. बाबा नमस्कार. थोडस तुमचं नाव सांगा मोठ्यानं. बापूसाहेब बुद्रुक. बापूसाहेब बुद्रुक बरोबर. मग तुम्ही गावात पहिलं कुस्ती खेळायला तुमचे वडील पैलवान होते का? पहिले पोरं होती थोडीफार. तुमचे वडील पैलवान होते का? वडील नाद होता पैलवानकीचा. वडील पैलवान होते. बरं. मग तुम्ही लहान असताना गावात कुस्ती खेळत होता का कुठे खेळत होता कुस्त्या? गावातच खेळलो काही दिवस. मग तुमची वस्तात कोण लहान असताना? त्यावेळेला वस्तात काय कोल असायची हो त्यावेळेची पूर्वीची. कोण होतं? शेखरवाडीला पुन्हा काही दिवस गेलो. बर. मग तुम्ही मोतीबाला कसं गेला? शेखरवाडी बंद झाली म्हणताना तिथं बी खेळाय कोण नाही म्हणताना. मग तुम्हाला जोड नव्हती? जोड नव्हती तुम्हाला? कोण खेळायला बी नव्हते. सगळी बाद झाली होती पैलवान. मग पुन्हा कोल्हापूरला गेलो. बरं. मग मला एक सांगा तुम्ही कोल्हापूरला ज्यावेळी गेला तर कोणत्या तालमीत गेला? मोतीबाग तालीम. मग त्या वस्तात कोण मोतीबाग मध्ये? त्यावेळेला बाबू बिरे वस्तात होते. बरोबर. मग त्या तुमचे साथी पैलवान कोण कोण होते? साथीदार अण्णा पाटोळे होते, संभा मुतनाळे होते, मारुती वडार होते. जो कराडचा मारुती वडार. गणपती आंधळकर होते. बर 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 बर. मग तुम्ही त्यावेळी तुमचं वजन किती होतं? कुठं मोतीबागला गेला तेव्हा? आमचे वडील वारले होते त्यावेळेला. न वजन 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 किती होतं तुमचं? काय तर 125 हे असं किलो बघा त्यावेळेला. 125 किलो वजन होतं? एवढं वजन तुमचं? हो. मग तुम्ही चांगली मोठी जोड की तुमची बाबा? जोड की पण पुन्हा काही आर्थिक अडचणीमुळं हे झालं. बरं. मग मला एक सांगा ज्यावेळी मोतीबाग मध्ये तुम्ही सराव करायचा त्यावेळी आखाड्यामध्ये त्या हौद्यात तुम्ही अण्णा पाटोळे बरोबर यांच्यावर खेळत होतो. अण्णा पाटोळे बरोबर खेळत होतो. संभा मुतनाळ्या बरोबर खेळत होतो. मारुती वडार बरोबर मी खेळत होतो. आणि गणपती आंधळकर शेवटाला गणपती आंधळकर पैलवानाची कुस्ती कुठं ठरली म्हणजे सगळी पोरं एका बाजूला उभा राहणार आणि पैलवानाला सगळ्या पोरांनी झटणी दिली. गणपती आंधळकरला अण्णा पाटोळे बरोबर खेळायचं तुम्ही बरोबर. त्यावेळी तुम्हाला कसा अनुभव यायचा? अण्णा पाटोळे खेळायला कसा घडी? शहाणा पैलवान तो अण्णा पाटोळे. उंच पुरी मापाचा. आणि खेळायला कसा होता? अगदी चांगला शहाणा. तेव्हा 2 नंबरचा पैलवान अण्णा पाटोळे. 2 नंबरचा पैलवान? हो. बर. मग मला एक सांगा अण्णा पाटोळे आखाड्या ज्यावेळी खेळत होता त्यावेळी असं म्हणजे चांगली पकड करायचा त्याला पेटंट कुठला अण्णा पाटोळ्यांचा? घिस्सा वाटणार. घिस्सा अण्णा पाटोळे नवंदर काढून घिस्सा वाढायचा ना? ते नवंदर काढून म्हणायचे. ते दावा आता नाही राहिलेला नाही. मग मला एक सांगा मग तुम्ही चंबा मुतनाळ बरोबर खेळायचा तो कसा पैलवान होता? चंबा मुतनाळ खेळायला शहाणा पैलवान. फार शहाणा. चंबा मुतनाळ संभा मुतनाळी म्हणजे असं गरिबीतून आलेला पैलवान होता का? गरिबीतनं आलेला पैलवान आणि कुठल्याही डावावर फसणार नाही असा पैलवान होता चंबा मुतनाळी. आणि एकदम कठीण म्हणजे हे करायचा. बरं. मग मला सांगा जो वडार म्हणला होता तुम्ही मारुती वडार कराडचा तो कसा खेळायला होता? चांगला होता पैलवान. पण काय व्हायचं
5-10 मिनिटं चांगली कुस्ती मेहनत करणार, कुस्ती करायचा त्याच्यानंतर नाही, त्याची चटक्यात कुस्ती करण्याची पद्धत आहे त्याची, बरोबर. मग गणपती आंधळकर यांच्यावर जेव्हा तुमची खेळायची पद्धत सुरुवात झाली, बरोबर, मग गणपती आंधळकर कसा खेळायला? गणपती दमदार माणूस, दमदार, आधी ताकद, हातापायात ताकद फार मोठी. गणपती आंधळकर, बरोबर. मग मला एक सांगा, तुमचं एवढं वजन होतं, बरोबर, आता तुम्ही म्हणताय 125 किलो वजन होतं, बरोबर. मग एवढं, आता मी तुमचा फोटो पण बघितला, फोटो पण फार चांगल्या बलदानी शरीर यष्टीचा आहे. मग तुम्हाला महाराज केसरी वगैरे खेळायचं त्यावेळेला नव्हती पद्धत. साल कधीच ते तुम्ही गेला तालमीत तेव्हा? तरी 55 साल असेल, 55, 56. शाळा सोडल्यावर गेलो. कितवीतून शाळा सोडली सा? 7वीतून शाळा सोडली सा गेला सा. म्हणजे तुम्ही, मला वाटतं ही गोष्ट 1955च्या दरम्यानची आहे. एक 15-16 वर्षाचा होता तेव्हा, बरोबर ना? तेव्हा तुम्ही गेला सा, बरोबर. मग तालमीत ज्यावेळी तुमचा बाबू बिरू व्यायाम घ्यायचा वस्तात, ती कसा घ्यायचा व्यायाम? ते कट्ट्यावर असं बसणार आणि पोरं सगळी त्यावेळेला आखाड्यात उतरणार. त्यावेळेला ते, मग तुम्ही किती बैठका मारायचा? त्यावेळेला 500 बैठकी मारणार, 300 जोर मारत, बरोबर. मग तुम्ही सगळ्यात जास्त बैठक किती मारल्या? 500 ते 800 बैठका. आणि दंड? तांदळकर ते बंद खोरीत असणार, त्यामुळे काय आम्हाला ते सांगता येणार नाही. तुमचं दंड किती मारायचं तुम्ही दंड किती मारायचा? 300 दंड मारतो. 300 दंड, बरोबर. मग तुमचं खाणं खुराक काय होतं त्यावेळेला? सकाळी थंडाई, पुन्हा मंडईला जायचं, भाजीपाला घेऊन यायचं, बर, आणि कालवण करायचं, बर, आणि आचारी चपाती करायला आचारी असायचं, बर, आणि कालवण हे निव्वळ तुपात. बर. मग तुम्हाला महिन्याला तूप किती लागायचं? काय तरी अंदाजे एक कितली भरून तर लागत होत. संध्याकाळी रेवडी. रेवडी याचा अर्थ समजलं का? नाही. दूध, तूप गरम करून त्यात थोडीशी साखर घालून प्यायची रेवडी. ती किती प्यायचा? ती माप दोन, जास्त प्यायला जमत नव्हतं. ती प्यायचा. मग तुम्ही दिवसाला दूध किती प्यायचा? दूध सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर. बर. आणि आखणी एक प्रकार होता पहिला. आखणी प्रकरण होतं, ते आम्ही पाहिलं होतं. पण ते मोठ्या पैलवानांच्या साठी आखणी, ते मटण हाडं आणायची, हाडं, आणि ते दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिजवायची, आणि पुन्हा ती झाडून हे काढणार, आणि त्यातनं त्याला तूप घालून पुन्हा थोडस सुजून माप 2 माप ते प्यायचं पाणी काढ. पण लय ते ताकद होती ना आखणी. आता खातील का पैलवान हे? बघायला मिळायचं नाही, काय खात्यात बघायला मिळायचं नाही. खरंय, खरंय, खरंय. मला एक सांगा, त्यावेळी तुम्ही बाळू पाटील वगैरे यांच्या कुस्त्या बघितल्या का? बघितल्या. हे बघा, पहिली कुस्ती मारुती माने, बर का, अण्णा पाटोळे, मोहम्मद हनीफ. बर. मोहम्मद हनीफची झाल्यावर आंदळकरांची मोहम्मद हनीफची लागली. बर. बर. काय झालं त्या कुस्तीत? ते आंदळकरांनी मोहम्मद हनीफला मारलं. बर. मग ती कुस्ती तुम्ही बघितली? मोहम्मद हनीफ पैलवान कसा होता? हो, चपळ होता, खेळणार होता, पण आंधळकरांच्या सरच नव्हता. बर. मला सांगा, अण्णा पाटोळ्याची आणि कोणाची कुस्ती बघितली सर तुम्ही? अण्णा पाटोळ्याची आणि रावसाहेब मारेकरी, आठवतंय का बघा? रावसाहेब मारेकरी, कवटेपिराण, चांगला पैलवान होता, चांगला पैलवान. बर. त्याची कुस्ती बघितली. रावसाहेब मारेकऱ्याला अण्णा पाटोळ्यानं पाडलं. पुन्हा मारुती मानेची अण्णा पाटोळ्याची कुस्ती लागली. मोहम्मद पैलवानाची आणि आंदळकरांची कुस्ती त्यावेळेला मोठी 1 नंबरची होती, बरोबर, त्यावेळेला. आणि ती पावसामुळं म्हणजे बरोबरीनं सुटली गेली. बर. आणि अण्णा पाटोळ्याला त्यावेळेला मारुती मान्यानं मारलं. आणि अण्णा पाटोळे स्वतः म्हणलेत मला, की म्हणलेत मारुती मानेनं जेव्हा मला मारलं तेव्हाच मारुती माने मोठा पैलवान. हो. अण्णा पाटोळे 1 नंबरचा पैलवान, त्यावेळेला 2 नंबरच्या आंदोलकरांच्या खालोखाल पैलवान शाना. होय. आणि त्याने चार्लीला सुद्धा मारलं, उडन चार्लीला मारलं होतं. आणि तिकडे मिरवणूक काढली होती तुमच्या कर्नाटकातनं, आणि पैसे भरपूर 10,000 मिळाले तेव्हा अण्णा पाटोळे. बरोबर. अण्णा पाटोळे शाना माणूस. बरोबर. त्याचं नशीब फुटलं, त्याला नशिबानं साथ दिली नाही. कारण 1963 ला
तिसरं महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनाला अण्णा पाटोळे आणि सुरेश काळोखे का काय नाव काळोखे पैलवान पुण्याचे यांची महाराष्ट्र केसरीला फायनल आली एका तालमीचे दोघं पैलवान. संभाजी काळोखे का? हा, संभाजी काळोखे त्यावेळेला होते पुण्याला, म्हणजे कोल्हापूरला तालमीत होते. बरोबर. रंगनाथ मौजे हा लोगावचे, हा, आणि संभाजी काळोखे पुण्याचा. पुणे न दुसरं लोगाव का कुठं तर गाव आहे, देऊगाव देऊचे ते करते. काय एवढं आठवतं अहो पण तरी पण चांगली स्मरणशक्ती आहे बाबा तुमची. वय वर्ष तुमचं 84 आहे. मला एक सांगा, ती कुस्तीला महाराज केसरी अण्णा पाटोळे झाले होते बरोबर, कारण संभाजी काळोखेने माघार घेतली. मग त्या कुस्तीला का गदा दिली नाही अण्णा पाटोळ्यांना? कुणी? महाराष्ट्र शासनाने गदा दिली नाही. पाटोळे जर पैलवान बघितला तर प्रेक्षकांचं समाधान होत. चांगला पैलवान, शहाणा पैलवान, बरोबर. पण त्यांना गदा मिळाली नाही ना 63ची. त्यांना गदा दिली नाही त्यावेळी. बाबा ही गदा मिळणार नाही सांगितलं. एकाच तालमीची पैलवान आहेत म्हणून सांगितलं काय, त्यामुळे सांगितलं. बाळासाहेब देसाई यांनी सांगितलं बरोबर ना. बरं, मला एक सांगा, तुमच्या कुस्त्या कोणाबरोबर झाल्या? मुंबईला गजरात भैया बरोबर कुस्ती लागली माझी. बर, मुंबईला. मुंबईला मग काय झालं त्या कुस्ती? बरोबरीनं सुटली त्यावेळेला गजरात भैयाची तुमची. आणि ज्योतिराम काळ्याला मिरजेच्या भानू तालमीतला ज्योतिराम काळे मिरजेला मैदान होतं त्यावेळेला मी त्याला पाडलं. बरोबर. आणि गणपत खेडकर बरोबर काय काय झालं? एक वेळा बरोबरीनं सुटली आणि एक वेळा मी त्याला पाडलं. महाराज केसरी गणपत नाही हो की त्यावेळी महाराज केसरी नव्हती, पण त्यानंतर ते महाराज केसरी झाले. बरोबर. मग तुम्ही महाराज केसरी होणार पहिल्यांदा सुद्धा एकदा पाडलंय मला, बरोबर ना. मग मला एक सांगा, तुम्ही एवढ्या कुस्त्या केल्या त्यावेळी तुम्हाला पैसे काय मिळायचे तिथं? त्यावेळेला पैसे कसले, काहीच नाही. 550 500 रुपयाच्या आत बाहेर, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तेवढंच पैसे मिळायचं. आणि मग तुम्हाला तेवढं भागायचं का महिन्याला? खुराक घराकडून लावून देत होते पैसे, खुराक लावून. मग तुमच्याकडे इथनं दूध येत होतं का घरातनं? दूध कोल्हापुरात घेत होतो विकत. गहू तूप वगैरे इथनं मिळायचं. तुमचे वडील पोच करायचे का भाऊ पोच करायचे? वडील पोच करायचे. काही दिवस भावाने पोच केलं. मला सांगा, पैलवानकी करणं हे त्या काळाखंडात म्हणजे हत्ती पाळायला प्रकार होता का? हो. म्हणजे घरात एक शोक होता. घराचा सगळ्या माणसांचं लक्ष त्याच्यावर राहिलं पाहिजे. पैलवानांच्यावर जेवायला वेळ झाला की बोलवा येणार. सरकला खेळत बसायचं वय. जेवायला थोडा वेळ झाला की घरातली माणसं बोलवायला येणार, जेवा आणि मग जावा खेळायला. असं पहिलं होतं. आता काय पोरं नाहीत ना करत. आता जरा विचित्र झाले काय सांगा. आता सगळं हे झालंय. मला एक सांगा, तुम्ही खासबाग मध्ये ज्या कुस्त्या बघितल्या बरोबर, खासबाग मध्ये तुम्हाला चांगल्या कुस्त्या कोणाकोणा बघायला भेटल्या? हो, आंधळकर पैलवानाची, अण्णा पाटोळ्याची, मारुती वडाराची, मारुती माण्याची सुद्धा कुस्ती लागलेली होती. बर. पण त्या कुस्ती सुद्धा रडी झाली. बर. लक्ष्मी वडाराची कुस्ती बघितली सगळं? नाही हो, बघायला गावली त्यावेळेला. लक्ष्मी वडार कसा पैलवान? हो, चांगला पैलवान होता, पण ते कुस्ती बघायला गावली. तुमच्यापेक्षा बारका लक्ष्मी वडार ना? तुमच्यापेक्षा वयानं बारका थोडासा बारका लक्ष्मी वडार. खासबाग मध्ये आणि तुम्ही कोणाकोणाच्या कुस्त्या बघितल्या बाबा? सादिक पैलवान, सादिक पैलवान खंचनाळे. बर. त्यांची कुस्ती लागली. बर. काय झालं त्या कुस्तीत? त्यावेळेला सादिकनं खंचनाळे पैलवानासनी चितपट मारलं. सादिक एकदम चांगला पैलवान, मिनिटाला घुसणार सादिक, आणि एकदम चांगला पैलवान. त्याचे वडील लय कडक, त्याचे वडील होते त्यावेळेला. सादिकनं श्रीपती खंचनाळेला खाली धरून आणल्यानंतर बाबू बिडे वस्तात मध्ये गेले होते. कुस्ती सोडवा, शेर मापट काय आहे ते कळलं आणि कुस्ती सोडवा. पण ती लोकांनी पब्लिकनं ऐकलं. बर. मग त्यावेळेस सादिकनं लागले सरळ केलं. बरोबर. मग सादिकचे वडील जे होते ते लय कडक होते म्हणतात. हो, तो बाहेर असं उभाच राहणार काठी घेऊन. म्हणजे आणि सादिकला जसं सोडत नव्हतं, व्यायाम करून घेणार. संडासला बसलं की संडासला धार दाखवू नको म्हणणार ते सादिकचा वडील. हो. आणि पुढे बसायचं, मुलाच्या बरोबर तिथं हातून त्याच्या बरोबर झोपायचं आणि त्याची पूर्ण सेवा, त्याच्याबरोबर पूर्ण लक्ष 24 तास द्यायचं ना. मला असं ऐकायला मिळालं की ते 2500 बैठक आणि 2500 दंड. आणि खासबाग पापाच्या तिकटीला काही दिवस सरकेला त्यानं बैठकी मारल्या. सरके
मारून घ्यायचं म्हणजे उघड्या रानात असा बैठक मारून घ्यायचं. पण 2,500 बैठक 2,500 दंड मारून घ्यायचं ते. आणि एकदा असं झालं, सारी जो पंजाबी होता का नाही, वडिलांना आजारी होती म्हणून ते उठले नाहीत. आणि उठले नाहीत म्हणून त्यानं पहिलेच मारले बैठका दंड, 2,500 बैठक 2,500 दंड. आणि ते परत उठलेत तर ते म्हणले पप्पा मी मारले की म्हणले बैठका दंड. नाही त्यांनी काय झालं मारायला लावलं डबल. आणि 5,000 बैठका 5,000 दंड मारले. फार मोठं काम केलं ना ते. आणि साधी टेकना पहिलं लई हे नाही खेळणार अगदी म्हणजे जबर म्हणजे ताकदीने खेळणारा. आणि हे पण होता शहाणपणानं खेळणार. शहाणपणा खेळण्यात जास्त लक्ष असायला लागतं. शहाणपणाचं कोण काय करतोय आपण काय करायला लागलोय हा ते होतं. बरोबर. मग तुम्ही त्यावेळी महाराज केसरीच्या कुस्त्या बघायला जायत होता असा? महाराज केसरी त्यावेळेला महाराज. मग तुम्ही ह्याची कुस्ती बघितली का? दिनकर दह्यारी वगैरे खेळतेला वगैरे? दिनकरची बघितली होती, मारुती मान्याची ती 2 वेळा कुस्ती बघितली. इथं चिकुर्ड्याला 1 वेळा लागली होती. बर. मोठी तक्रार झाली त्यावेळेला. दिनकरनं मारुती माने असा खायली पटात घुसला. त्यावेळेला दिनकरनं खाईने छान टांग लावली त्याला. त्याचा अंतराय असा झाला. बरोबर. आणि सोडून दिनकर जिकरी म्हणून गेला, निघून गेला. लई गोंधळ झाला त्यावेळेला. बरोबर. पण दिनकर दह्यारी म्हणतात लई चांगला पण मारुती मान्याला 2 वेळा मारलं म्हणतात त्यांनी. कुणाला? मारुती मान्याला. मारुती मान्याला मारलं 2 वेळा हे बरोबर आहे. दिनकर फटकं लावणार म्हणजे डाव मारणारा गडी. डाव मारणारा गडी. आणि मारुती माने आडबाळपणाची ताकद फार मोठी. मारुती मान्याला रेड्यागत ताकद. मग मारुती मान्याला त्यांनी मारलंय खरं आहे का? तुम्ही बघितले ते प्रत्यक्ष म्हणजे सांगतोय का अशी घटना घडली की मारुती माने असं पटात घुसल्याबरोबर त्यांना खाईने छारी टांग लावली. ती वर अंतराय असा झाला असा. त्यामुळे त्या कुस्तीत तक्रार झाली. बरोबर. पण दुसऱ्या कुठल्या कुस्तीत आणि सांगलीमध्ये झाली? 1 वेळा देवराष्ट्राला का पडुस्ता कुठतरी झाली होती. बरं. पण ती काय आम्हाला बघायला गावली. पण त्या कुस्तीत म्हणतात की दिनकर दह्यारीने मारलं. त्यावेळेला मी मारलो होतो. हाल झालं केलं होतं त्यावेळेला. पण दिनकर दह्यारी तसा पहिलवान मजबूत होता का ताकदीनं? मजबूत नो डाव मारणारा गडी. आणि उंच होता. पुऱ्या मापाचा होता. तुम्ही शामराव मोर्याला बघितलं होतं का? नाही. मी शाना पैलवान शामराव मोरे. त्यांच्यावर तुम्हाला खेळण्यात योगा? नाही. लई मोठ्या जोडीतला पैलवान भगवान मोरेंना मी बघितलं बघा. भगवान मोरे मंद पैलवान. मंद पैलवान शांत खेळायचा. पण महाराज केसरी झाला तो होईना 1962. पण दमदार खेळणारा गडी. पण मंद म्हणजे शिस्तीत खेळायचा. शामराव मोरे तसं फटकं लावणारा गडी. पटपट पटपट आज डाव खेळायचा. बरोबर. मग भगवान मोरेंची कुस्ती तुम्ही बघितल्या? 1 वेळा कराडला होती, ती काही लागलीच नाही. त्यानंतर आम्हाला ती काही कुस्ती बघायला गावली नाही. बरोबर. मला हे झालं तर तुमचं जुन्या लोकांचं. तुम्ही युवराज पाटील वगैरे यांच्या कुस्त्या बघितल्या का? युवराज पाटील बघितल्यात कुस्त्या. युवराज आणि दुसरे कोण ते? सतपाल. ती कुस्ती लागली ती बघितली. कराडला 1 वेळा कुस्ती लागली होती. काय झालं? युवराजची सतपालची. मारुती वडार पैलवान त्यावेळेला वस्ताद होते तिथे. आणि आंधळकर पैलवान आम्ही असं बसलो होतो. त्यावेळेला सुद्धा अशीच घटना झाली. सतपालनं युवराजला मारलं होतं. ते असं रेडी झाली. त्यानंतर कोल्हापूरला कुस्ती लागली. त्यात सतपालला युवराजनं चितपट मारलं. पण युवराज पुट्टीला जोरात मारायचा. युवराज पुट्टी मारणार ताकद दांडगी होती. ताकद गिड्डा होता जरा पण ताकद फार मोठी. रेड्यागत ताकदीचा गडी. मग त्यामुळं म्हणजे ऍक्च्युली कराडमध्ये युवराजनं मारलं होतं सतपालनं. आणि कोल्हापूरमध्ये युवराजनं आता मारलं होतं मी म्हणणार नाही का? आता आमच्या तालमीतला पैलवान. अहो तो तालमीतला पैलवान असल्यामुळे काय झालं? सांगणं बी बरं नाही. कसं नाही असं नसते हो बाबा. खरं बोलणारी माणसं कमी आहेत. ही खरं बोलणारी. आणि आम्ही असं जवळ बसलो होतो म्हणून सांगितलं. पण तुम्ही आता खरं बोलणारी पिढी आता संपायला आली बाबा. तुमच्या नंतर आता शिल्लक राहणार नाही. आमची पिढी आता पूर्ण खोटं बोलायला सुरुवात झालेली आहे. आमच्या पिढीत आता तुम्ही बघताय सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहित आहेत. सगळ्या ओपन करून सांगायची गरज नाही तुम्हाला. ऍक्च्युली मी हे काम का करतोय माहिती आहे का? तुमच्यासारख्या लोकांना आम्हाला जिवंत करायचं आहे म्हणून हे काम चाललंय. त्या कामात फार मला एक वेळा ही बी बोलली होती
अशाशी कोणतं मला काय म्हटलं, आता पूर्वीचे दिवस गेले म्हटलं सगळे. नाही बाबा, पण तुमचं आम्ही आमच्या बापाला आजोबाला विसरून चालेल का? ती होती म्हणून आम्ही आलो. आणि ह्याच जर विसर तुम्हाला जर आम्ही आणि पूर्वी आई वडील म्हणजे वडील 4 वाजता 5 वाजता उठवणार, उठ तालमीत जा, मेहनत मार असं. आणि घरची माणसं टायमाला जेवण घालणार, बायका माणसं. आता आहे का होते बाबा? नाही ना. भावानं तर मला एक वेळा असं सांगितलं, नुसता दूध पिऊन राहायचं. सख्या भावानं सांगितलं? हो. आणि काम काय करायचं नाहीस तू? काम केलंच नाही मी कधी. पण त्यावेळच्या लोकांची अशी भावना, चांगल्या विचाराची माणसं. असं नाही की बाबा तू मी एवढं निम्म काम करतो तू निम्म काम कर, असली भानगड काय नव्हती तेव्हा. नाही बाबा, आता ते सगळे चालू झालं. नाही आता हे असलं प्रकार चालू झालं, परत जरा वाटण्या आल्या. बरोबर ना बाबा? पहिलं असलं काय भानगड होती का सांगा? ते एवढं खातोय मला का नाही असं पूर्वी आपण बंद करणार आणि त्याला घाल म्हणणार, पूर्वीची माणसं. असं होतं ना प्रकार. आता हे प्रकार संपले. बरोबर आहे बाबा. मला एक सांगा, तुम्ही बाळू पाटील मठातला एक देखणा पैलवान होता, त्याला बघितलं का? त्याच्या बघितला होता हो, मैदानात असं उघडं झालेलं बघायला गावला ना. मग तुम्ही पेक्षा ते ज्युनियर म्हणजे बारकामा तुमच्यापेक्षा. भंडार एट्रेकर भंडार एट्रे सरका उसाचा लहान जोड आमच्यापेक्षा. भंडार लहान होता पण खेळायला चांगला, बारका असून लहान जोडी चांगला खेळत होता. तो ऑलिम्पिक पर्यंत गेला किंवा ऑलिम्पिकला गेला बाबा. मला एक सांगा, तुम्ही बाहेर कुठेपर्यंत कुस्त्या खेळला? बाहेरच्या गावात कुठे खेळला? सांगतो काय, आता कराडला खेळलो, मुंबईला गेलो, पंढरपूरला गेलो. बर. आणि कोल्हापुरात खासबागाला कधी झाली? कोल्हापूरला खासबागाला. तुम्हाला बबन दमामे मोतीबाचा माहित होता का? बबन दमामे ऐकण्यात माहिती होता. जाड रेड्यासारखा गडी होता तो, चांगला गडी, चांगला पैलवान होता तो. किंवा श्रीपती खंचनाळे पैलवान कसा हो? ताकदवान, मोठा ताकद त्याच्या अंगात. हिंद केसरी, पहिला महाराष्ट्रात हिंद केसरी श्रीपती खंचनाळे. बरोबर. देखना पैलवान. पण सादिकनं सांगतोय काय तुम्हाला, त्याला मिनिटाला असं सारखं जायला आणलं. सादिक काय ते चांगल्या पद्धतीने कुस्ती केल्या, वडिलांचं लक्ष असणार आणि वडील त्यात आवडीचे पैलवान होते, त्यामुळे ते झाला तो पैलवान. तुम्ही बाहेरची पैलवान कधी बघितली का? पाकिस्तानची वगैरे गोगा पैलवान आले होते कोल्हापूरला एक वेळा. बरं, मग गोगाची कुस्ती कोण असं? आंदळकर पैलवानाची त्यांची लागली होती, बरोबरीने सुटली. गोगा कसा दिसायला कसा होता पैलवान? गोगा ताकद मोठी, फार उंच गडी, पुरा त्याला जोडच मिळायची नाही इकडे फार गोगाला. मग गणपती आंदळकर खेळायला तयार झाले. बरोबर. मग ते मोतीबाग तालीम ही शाहू महाराजांची तालीम. बरोबर. मग शाहू महाराज त्यावेळेचे राजाराम महाराज वगैरे असतील, त्यावेळी ते येत होते का तालमीत कधी बघायला वगैरे? आम्हाला ते बघण्यातच गावले नाही. तर बाबू बिरे असणार, सांगणार. पूर्वी महाराज तालमीत याची पैलवानाची खाण्यापिण्याची चौकशी करत होती. आणि काही वेळेला म्हणजे फार पैलवानांनी जपलं त्यांनी, वगैरे देऊन. शाहू महाराजांनी ना. बरोबर. म्हणजे पैलवान शाहू महाराज राजवाड्याच्या अशा आतल्या बाजूला तालीम आहे. होय, बरोबर आहे की. कुठं? लक्ष्मी कोल्हापूरला. बरोबर. मोतीबाग. बरोबर की, ते भवानी मंडपात. शाहू महाराज तिथे यायचे. मग ही जागा शाहू महाराजांनी तालमीला दिली मोतीबागला. सगळं युरिया शाहू महाराज आणतात. बरोबर. मग तो आपला मोतीबागला दिला. बरोबर. त्यावेळेला तालमीत हाऊस, पाण्याची, आंघोळ करायची व्यवस्था, संडासची व्यवस्था आणि आखाडा एका बाजूला सगळं करून ठेवलं. म्हणजे एकदम रितसर केलं होतं मोतीबाग मध्ये. बरोबर ना. तुम्ही आता एवढ्या कुस्त्या खेळला, बरोबर, तुम्हाला समाधान वाटतं का या गोष्टीच? कोणत्या कुस्त्या खेळला तुम्ही, तुमच्या जीवनात जीवन जगला, आता 84 वर्ष. समाधान वाटणारच की. असं कसं वाटलं समाधान तुम्हाला की बाबा मी माझ्या जीवनात काहीतरी मिळवलंय, केलंय, काय चांगलं केलं? तर कुस्त्या खेळायला भेटल्या आणि ह्या पैलवानांचं सानिध्य भेटलं, त्या सानिध्यानं तुम्हाला अशी ऊर्जा मिळाली का हो? चांगली ताकद मिळाली का त्या पैलवानाची? ताकदच मिळाली. आता काय गुडघ्यानच बाद झालो, आम्हाला काय करता येईल? मला जास्त बैठका मारल्या म्हटलं गुडघ्या बाद होणारच की. तेव्हा पहिला तालमीत गावात तालीम करा म्हणून वाजवायला लागलोय, कोण ऐकायला तयार नाही तयार. आता जुन्या माणसांचं तेच म्हटलं ना की जुन्या लोकांना आम्ही विसरत चाललोय हो. आज आम्हाला आज्याची आणि वयस्क बापाची गरज नाही पडत लोकांना. आजची परिस्थिती आहे त्यांची गरज नाही, कारण का ती म्हातारी झाली तो. पण त्यांना जर विसरून आम्ही गेलो तर आम्ही पण म्हातारे होणार आहे काही दिवसांना.
परत तुम्हाला पण कोण विचारणार नाही, कमीत कमी तुम्हाला थोडी तरी विचारतात. आमच्या वेळी आम्हाला कोणीच विचारणार नाही. ही परिस्थिती आता आहे, ही चाललेलं आहे. तुमच्या वेळीचे पैलवान आणि आताच्या पैलवान त्यात काही फरक जाणवतो का तुम्हाला? फार फरक, फार. कसा काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला कुस्ती मेहनत जास्त, हा. खुराक वेळेला टायमाला खाणे. हा. आता ती पद्धत नाही. नाही का? खाल्लं जेवढं नाही कुस्ती मेहनत केली नाही अशी पद्धत. त्यावेळेला तालमीत खडक पडून असायचं. आणि जर कुस्त्या ठरलेली असली तुमची तर तुम्ही व्यायाम रात दिवस करणार. रात दिवस कोल्हापूरला 5 वाजता त्या कमानीत नगारा वाजायचा. त्यावेळेला पैलवानांनी सगळ्या उठलंच पाहिजे. उठून संडासला जाऊन कुस्ती मेहनत करायची चालू. त्यावेळी असं कोण नाही सांगायचं. अण्णा पाटोळे तर मध्ये 2,500 बैठक आणि 2,500 मारतोय एका टायमाला मारायचा. मला हे पण सांगितलं होतं. कोणी माहितीये का तुमच्या? शंकर पुजारी इटकरचा गणपतराव पैलवान होते. तुम्हाला आठवते का बघा? मला कसं आठवणार बाबा, मी आता आधी अजून ते तालमीत त्यावेळेला तिथं याची इटकर त्यावेळेला सुद्धा चांगले नामवंत पैलवान होते. गणपत काय इटकरचे? गणपतराव. बर. आणि मला सांगा, तुम्ही विष्णू सावडेकर यांना बघितलं का? बघितली होती. विष्णूची आणि मारुती माण्याची कुस्ती लागली होती खासबागला. तुम्ही बघितली ती कुस्ती? बघितली होती. कशी कुस्ती झाली होती? मारुती माण्यानं विष्णू सावटेला मारलं. ती कुस्ती लय वेळ चालली, 2.5-3 तास कुस्ती चालली. चांगली कुस्ती झाली. ती मारुती माण्याची ताकद लोड लागली. पण त्यांचा भाव एक विष्णू सावडेकरांचा ज्योतिराम दादा होता. ते लय चांगला पैलवान होता. म्हणजे आमच्या बघण्यात नाही पण ऐकण्यात आहे. बरोबर. तुमची सीताराम निकमा बरोबर पण कुस्ती झाली आमच्या. सीताराम अजून आहे तो. नाही वारलेत की नाही? अजून वारले नाही. डोळ्यानं फक्त दिसत नाहीत असं मला कुणीतरी सांगितलं. मग काय आणि झालं? नाही वारले सीताराम निकम. तुमच्या वेळेचा पैलवान तू वारलेत. सीताराम निकम वारलेत. ते मला वाटतं 10-12 वर्ष तरी वारलेत. मला एक सांगा, सीताराम निकम खेळायला कसं? मठ तालमीत होता ना ते? होय, मठ तालमीत. चांगला पैलवान ना? चांगला होता. ताकद दाडगी. शड्डू मारला तर खाड शिरी वाजायची. सीताराम निकमाचा इंदिरा गांधीने काय तर त्याला कोल्हापूरचा आटम बॉम्ब म्हणली ना, त्याला महाराष्ट्राचा आटम बॉम्ब म्हणाय ना शड्डू मारायचा तेव्हा. त्याचे घरातले चुलते वगैरे बोरपाड्यातनं कोल्हापूरला घेऊन आले म्हणजे त्या तांब्यात धोतराच्या पदरानं पुसत होते. पाण्याचा थेंब पोराच्या पोटात जाऊ नये. दूध किंवा काही घेऊन आले तर पाणी जाऊ नये. दूधच प्यायला पाहिजे, तूपच प्यायला पाहिजे. धोतराच्या पदरानं पुसायचा. इतकं लक्ष होतं त्या. आणि पूर्वीच्या लोकांचं लक्ष होतं. आता नाही ती दिवस राहिले. बरोबर. तुम्ही मला एक सांगा बाबा, पहिल्या जेव्हा तुम्ही सीताराम निकम सारख्या पैलवानांच्यावर कुस्त्या खेळला, तिथं काय कुस्ती हार जीत होत राहते. तुमची त्या कुस्तीत काय झालं सीताराम निकमाबरोबर? बरोबरीनं सीताराम निकम कुठे खासबागला झाली? कुठे झाली ती? खासबागला झाली. प्रत्येक पैलवानाची इच्छा असते की कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्ती माझी व्हावी. बरोबर ना बाबा? तशी तुम्हाला तिथं कुस्ती झाल्याचा अभिमान वाटतो का? वाटतो. त्यावेळेला ते शाहू महाराजांच्या आजचं मैदान, एका बाजूला राजा राणी असं बसायच्या जागा 2 बाजूनं होत्या. आणि असलं मैदान कुठंही नाही. 1907 रोम मध्ये महाराज गेलेत आणि 1912 मैदान बनवलं, खासबाग मैदान. तिकडून बघून आल्यानंतर त्यांनी म्हणजे असं मैदान बनवूया म्हणून त्यांनी बनवलं. हे शाहू महाराजांनी एक कोल्हापूरला दिलेली भेटच आहे ती. आणि त्यात तुम्ही कुस्ती खेळला, चांगली गोष्ट आहे. कसलं लहान पोरानं बघावं दिसायचं. आता पडले का काय झाले? ना हाय की मैदान चांगलं आहे ते. आता आम्ही जाऊन बघतोय कोल्हापूर. मध्ये जरा पडलं होतं. हे जळलं ना, केशवराव भोसले नाटेकर जळलं नाही का परवा, त्यामुळे ते जरा जळी चालू होतं. पण आता ते बनवायला लागले महाराष्ट्र सरकार परत. तुम्ही परत कधी आता कुस्ती झाल्यानंतर ह्या वयामध्ये 10-15 वर्षात खासबागला कधी भेट दिली का? जाऊन भेटून आला का तुम्ही? जातो का? गेलो कोल्हापूरला. आठवण होती ना पहिली. मग तिथं गेलं तुम्हाला असं काही वाटतं का? तिथं कुठं बसलेला तुम्ही? ती आठवते का जागा वगैरे? आठवते का बाबा? ते आठवतोय. एक आनंद वेगळा होतो. समाधान वाटतंय की बाबा हे तर मी एकदा कुस्ती खेळलोय, इथे मी बसलोय, त्याचं एक समाधान होते ना. आणि पूर्वी कसली शिस्त. मैदानात पैलवान यात झाले तर वर ते हे बांधलेलं असायचं. त्यात पूर्वी ते बघा साक्स हे होते पिपाण्या वगैरे वाजवायला.
मैदानात पैलवान आले म्हणजे वाजवायचे, समाधान वाटायचं. असं होतं. बरं, मला एक सांगा, आताच्या कुस्तीमध्ये व्यसनाधीनता वाढल्या बाबा, व्यसन व्यसन करणारे पैलवान, याच्यामध्ये तुमचं मत काय हो? आता काय ते अतिशय वाईटच आहे की गोष्ट. तुम्ही कधी असं केलं का, इंजेक्शन लावून कुस्ती खेळला का तुम्ही कधी? कधीही नाही. इंजेक्शन कधीही केलं नाही आम्ही, कधीच नाही. आणि कधी पिलासा वगैरे कुस्त्याच्या वेळेला? आता बघितलं नको, आता ते काय सर्रास चालू आहे. इंजेक्शन घेतात आणि पावडर खाल्ली जा कधी बारका असताना, तालमीत असताना पावडर कधी खाल्ली जा? दुधाशिवाय काही नाही, फक्त खोराक खाल्लासा ना, आणि चांगलं अन्न खाल्लं तुम्ही. त्यामुळे आता मला सांगा, वयाची 84 वर्ष वय आहे तुमचं, बरोबर? मग तुम्ही चालायला जाता का नाही बाहेर कुठे? वया चालाय, पण गुडघ्यामुळे जास्त चालता येत नाही. पण थोडं तरी चालताय ना? चालतं की. मग अजून सुद्धा तुम्ही, आता मग तुम्हाला शुगर वगैरे आहे का, साखर आहे का? नाही नाही. बीपी जरा आहे. हा, ते आता ह्या वयात असणार, पण साखर आहे का तुम्हाला? साखर नाही, अजिबात नाही. बीपीची गोळी रोज खातोय. ती खायलाच पाहिजे, कारण आता 84 वर्ष वय आहे, आता ह्या वयात थोडस होणारच की. आणि तूप वगैरे खाल्ल्यामुळे जरा थोडस ते हे झालेलं आहे, बरोबर ना बाबा? तुपाचं नाव काढलं तर आता काय सांगायचं. तूप कधी असं वाटीशिवाय खाल्लं नाही. वाटीनं तूप? आणि आता आम्ही 1 चमचे घेतला की आम्हाला जास्त होतं ते. आणि काढवणात थोडा वेळ काढवून जर ताटात राहिलं तर ते घट्ट व्हायचं. होय, बरोबर. कारण तुपाशिवाय काही नसणार, त्या कालवणात नसायचं, बरोबर. म्हणजे गार झालं की ती घट्ट व्हायचं तुपासारखं, बरोबर. आता नवीन पिढीतली जी पोरं आहेत, त्यांना तुम्ही पैलवानांना नवीन पिढीतल्या काय सांगशील तुम्ही बाबा? काय सांगायचं, सांगून काय, कोण जवळच ऐकायलाच तयार नाही, तिथं सांगायचं काय नाही. तरी पण सांगा, आता तुमचं ऐकणार, ही मुलाखत बघितली ते ऐकणार, सांगा आता नवीन पिढीतल्या पैलवानांना तुम्ही काय? आम्ही आहे की नवीनच गडी तयार केला ही, बरोबर. तरी पण सांगा की नवीन पोरांनी काय करावं आता? कुस्ती मेहनत वेळेला करून, बर, खुराक व्यवस्थित खाणे, बर, आणि व्यसन न करता ही पथ्य पाळणे, आणि आपल्या आई वडिलांचा वस्तादांचा आदर करावा का? पाया पडलं पाहिजे का? केलं पाहिजे का? तुम्ही मोठे पैलवान, गणपती आले एवढे मोठे पैलवान, त्यांनी थोडी आई वडिलांच्या पाया पडणार, वस्तादांच्या पाया पडणार का? वडिलांच्या पाया पडत होते ते आम्ही डोळ्याने बघितलं. आणि वस्तादांच्या पाया पडून जायचे. बाबू बिरी बारके होते, गिड्डे आले म्हणतात, पण पाया पडून जायचं ना त्यांच्या पण. असा आकार आहे, इथं कट्ट्यावर बसणार, ते नमस्कार करणार आणि पुन्हा कुस्त्या खेळायला का? असं होतं डायरेक्ट जायचे असं त्यांना पाया पडता. आज पोरांना पाया पडायचं म्हटलं की भ्या वाटतो की बाबा बाच्या पाया कसं पडून माझा अपमान होईल, पण पाया पडत होते. मग आज मुलाने तसं आई वडिलांनी आदर परत करायला सुरुवात करावी का? पाया पडलं पाहिजे का? केलं पाहिजे, पण ते करतोय कोण? आणि जर पण केलं तर काय फायदा याचा? केला तर काय फायदा? चांगलं वळण लागलं, आशीर्वाद मिळेल का? आणि नाही केलं तर आशीर्वाद मिळणार का? नाही. कसं मिळणार सांगा? ही फार मोठ्या गोष्टी आहेत. ही प्रश्न म्हणजे फार वेगळे प्रश्न आहेत असं मला वाटेल, पण ऍक्च्युली ही गरज आहे विद्यार्थ्यांना, किंवा एखाद्या खेळाडूनं, एखाद्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या आई बापाला, शिक्षकाचा चरणावरती आपलं डोकं टिकवणं हे त्याचा परमधर्म आहे. आणि जर हे केलं तर तुम्ही मोठं होऊ शकताय. याची उदाहरणं फार मोठी मोठी आहेत. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर उदाहरणं आहेत, तुम्ही बघू शकताय. ते या चॅनलमध्ये मी हे सांगतोय. तुमच्या 84 वर्षाच्या आयुष्यामध्ये कुस्ती केली, शेती केली वगैरे सगळं, तुम्हाला असं वाटतं का बाबा मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये काहीतरी मिळवून माझ्या जीवाचं समाधान झालं, तुम्हाला वाटतं का? वाटतं की केलंच काय मी समाधान. कष्ट केलं, तालमीत खेळलो, पुन्हा शेती करायला लागल्यावर घरातल्या एकाही माणसाला शेतात येऊन दिलं नाही. जुंदड्याची शेंगाची पुती एकटा असा आणून टाकत होतो उचलून, आणि त्याला घरातल्या लोकांनी समाधान वाटत, त्याला काम करतो माणूस आपला. मग हे सगळं केलं. आता शेती किती आहे? शेती 8-9 एकर आहे. मग भरपूर आहे की बाबा शेती. सगळं चांगलं आहे, पण काय करायचं? काय करायचं म्हणजे आता गुडघ्यानं बाजार. आता कुस्ती खेळणार आहे काय गुडघं चांगलं करून? पण ती बघण्याची तरी इच्छा आहे. बघायला जायचं, तुम्हाला कोणी अडवलंय? पण जाता तरी आला पाहिजे. काही येत नाही, कोणी सांगितलं गाडी करायची जायचं कुस्त्याला बघायला. हे तुमचं काम आहे. ते तुम्ही असं सांगाय ना गुडघं दुखते रडत बसायचं नाही, पहिलवानाला रडायचं असते. तुम्ही म्हणाला असं सांगतोय, मी लहान आहे शेवटला तुमच्यापेक्षा, पण पहिलवानाला सांगायचं मला जायचं, पोरगा घेऊन जाणार. कुस्त्या आम्ही मुंबईपर्यंत बघायला गेलो. बरोबर, पण आता पण जायचं तुम्ही महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनाला. आता जे अधिवेशन पुढचं येणार आहे, हे आता लगेच येणार आहे महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन. त्या अधिवेशनाला कुस्ती बघायला तुम्ही यायचं, ठीक आहे? आणि मी पण येणार आहे त्याला बघायला, ते आपण बसूया एकत्र, ठीक आहे बाबा? तर आज बापू बुद्रुक या पैलवानांच्या जवळ आलो.
आणि त्यांनी जी मुलाखत दिली फार मोठी ऊर्जादायी मुलाखत आहे. सर्व लोकांना एक चांगला संदेश आहे. डबल महाराज केसरी गणपत खेडकर यांच्याबरोबर कुस्ती खेळलेत. मारुती माने, हिंद केसरी गणपती आंधळेकर, अण्णा पाटोळे यांच्या सानिध्यात राहिलेले आणि जुन्या काळातले एक नामवंत पैलवान हे बापू बुद्रुक यांच्या जवळ आम्ही आलेलो आहे. आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास जाणून घेताना फार मोठी ऊर्जा मिळाली आणि एकदम रांगड्या भाषेमध्ये त्यांनी आज आपल्याला मुलाखत दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि तुम्हाला खरंच वंदन करतो बाबा. नमस्कार.